hayallerine dünü unut. Sanki kalbimin içinde yüzlerce kuş sarılıp hayallerine uç hadi uç. Terdeki güvercin, yalıdaki çapkın, kaldırımda baygın, sana da günaydın. Şarkıdaki serçe, camdaki teyze, uykusuz aşık, sana da günaydın. Terdeki güvercin, yalıdaki çapkın, kaldırımda baygın, sana da günaydın. Şarkıdaki serçe, camdaki teyze, uykusuz aşık, sana da günaydın. La 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 माझी दोन स्वप्न आहेत. एक प्रसिद्ध रायटर होणं आणि दुसरं गॅलपगॉस मध्ये सेटल होणं. ते कुठे आहे हे फक्त त्यांनाच माहिती आहे ज्यांना तिथे जायचंय. सुंदर गॅलपगॉस मध्ये, अशी जागा जिथे मला आयुष्याच्या शेवटपर्यंत राहायची इच्छा आहे. हा, तुम्हाला कदाचित वेडेपणा वाटेल, पण स्वप्न बघणं काही वाईट नाहीये ना. स्वप्न तर आपल्याला आपल्या आयुष्याच्या कटू सत्यापासून लांब राहायला जबरदस्त तुझ्यामुळे मी दचकले ना. कधीतरी मला एकटं सोडत जा. जबरदस्त काय, तू सारखं सारखं एकच बोलून कंटाळत नाहीस का ग? माझं नाव मुझफ्फर आहे, लक्षात ठेव जरा. मग काय करतेस? मी माझं नॉवेल लिहितेय. अरे, माझ्याबद्दल लिहितेस का? लिहित जा की. तुझ्याबद्दल नाही, मी माझ्याबद्दल लिहितेय. ह्या पुढे लिहित जा ना मग. न जाणू माझ्याबद्दल लिहून तू एक प्रसिद्ध रायटर बनशील. तुझं म्हणणं काय? यापुढे म्हणजे नेमकं काय? तुला समजलंय, नाटक नको करूस. मला काही समजलं नाहीये. काय हवंय तुला? दूध घेऊन अगं, येते. नाही नाही नाही, मला आज दूध नकोय. आज संध्याकाळी मी फॅमिली सोबत घरी येणार आहे. त्यात काय, तू जवळजवळ रोज संध्याकाळी येतोस. मागच्या वेळेसारखं नाही, यावेळी वेगळंच काहीतरी आहे. जबरदस्त कोड्यात बोलू नको. स्पष्ट सांग तुझं म्हणणं काय काय ते थोडक्यात सांगतो तुला. आज आम्ही तुझ्या घरी येऊ आणि येताना तुझ्यासाठी फुलं आणू, चॉकलेट्स आणू आणि बरेच गिफ्ट सुद्धा आणू. नाही कळलं तुला? तुझ्या घरी आज संध्याकाळी आपल्या दोघांच्या लग्नाची बोलणी होणार आहे. लग्नाची बोलणी. तू आणि मी, आपण. हो, आता ती वेळ आलीये. माझ्या मॉमला हे माहितीये का? अर्थातच. आम्ही त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्याच म्हणाल्या की तुम्ही उद्या या. ती वेडी झालीये का? सनम, तुला कळतंय तू काय बोलतेस? अगं, तुझं वडील आणि तुझी फॅमिली सगळंच केवढं छान आहे सनेम. म्हणजे मॉम डॅड मला बकरा बनवणार आहेत. बकरा? मॉम, 5 मिनिटं थांब जरा. इथे फक्त 5 मिनिटं, मी आलेच. जरा थांब. अगं, मी तर 15 मिनिटं सुद्धा थांबू शकतो. अगं, कुठे चाललीयस? ए सनेम, हा, तू आता इथे काय करतेस यावेळी? आणि याचा दुसरा पेर बघितलास का? मॉम, सनेम, थांब ना. मॉम, 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 मॉम. जबरदस्त मला मागणी घालायला येणार आहे. मग त्यात वाईट काय? चहा आणून दे चल. मॉम, तो जबरदस्त आहे, जबरदस्त. त्याला वाटते की तू माझं लग्न लावून देणार आहेस त्याच्याशी. त्याच्या आईला फोन कर आणि नकार दे. फोन करू? माझं तिच्याशी बोलणं झालंय, ते आपल्याकडेच येणार आहेत. तू त्याला जबरदस्त म्हणणं बंद कर प्लीज. मुझफ्फर नाव आहे त्याचं. मॉम, तू चेष्टा करतेस ना? खरं सांग. मी चेष्टा करत नाहीये, खरंच करत नाहीये.
मी तुला किती वेळा सांगितलंय सनेम की एक चांगली नोकरी शोध, पण तुला ऐकायचंच नसतं ना. नसतंच ऐकायचं. पण मी नोकरी करतेय ना मॉम, किराण्याच्या दुकानात. ऐक, पहिली गोष्ट, त्या दुकानात बसून तू दुकानदार होणार नाहीयेस आणि तू त्याला नोकरी म्हणतेस. आता तुला माझं ऐकावं लागेल. त्या जबर ना मुझफ्फरशी लग्न करावं लागेल, त्याच्यासोबत आयुष्य घालवावं लागेल. मॉम, तू हे माझ्यावर बळजबरीने लादतेस हं? तू किराणाच्या दुकानात काम करावं असं तुझ्या डॅडना वाटत नाही. तर बोलत नसले तरी त्यांना आवडत नाही. आणि तुझं लक्ष कुणाच ठाऊक कुठे असतं, विचारात मग्न असते. आणि म्हणे मला एक रायटर व्हायचंय, मोठं रायटर व्हायचंय आणि मग आला पोयाला जायचंय. गॅलपगॉस नाव आहे त्या हो जागेचं. हो, माहितीये, गलापागोस. हा, खूप दमायला झालं ग बाई. आह, या घरात मला कोण मदत सुद्धा करत नाही ना ग. मॉम, मॉम ऐक ना. मॉम, सनेम, याचा दुसरा पेर कुठे आता आहे? मला काही विचारू नकोस. मॉम, तू सुद्धा आता त्याला जबरदस्तच म्हणालीस. तुला हे सगळं माहितीये ना? कसली फॅमिली आहे माझी? तुम्ही सगळे ठरवून माझ्याशी असं वागताय. मॉमचं म्हणणं आहे की तू कधी चांगली नोकरी शोधली नाहीयेस आणि शेवटी किराण्याच्या दुकानातच जातेस. तू गप्प बस ग. जरा बहिणीकडे बघ आणि तिच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन आयुष्यात पुढे जा. किती सक्सेसफुल आहे ती. थँक्यू मॉम. ठीक आहे मॉम, मान्य करते की ती परफेक्ट आहे. हं, तुम्ही दोघी मला इग्नोर करून चहा पिताय हं? मग आम्ही नाश्ता सुद्धा नाही करायचा. तुझ्याशी लग्न करायला मुलांची लाईन लागली आहे ना गेटवर. त्या जबरदस्तला तुझ्याशी लग्न करायचंय. अरे मुझफ्फर, आणि हे लग्न होणारच. हा कहर आहे कहर. हे एक वाईट स्वप्न आहे, हे एक भयानक स्वप्न आहे. माझे डॅड याला कधीच होकार देणार नाहीत. हं? डॅड, डॅड, मला वाटतं हिचा विश्वास बसला. आता हल्ली चांगली बटणीवर आता करावंच लागेल लग्न. तुझ्या डॅडनं काही सांगितलं नाहीये, थांबवावं लागेल तिला. गळे डॅड, डॅड. काय झालं बाळा, तू बरी आहेस ना? हा, एवढी घाई कसली? सांग बघू मला. डॅड, हा? तुम्ही खरंच जबरदस्तची माझं लग्न लावून देणार आहात? जबरदस्तची? हो नक्कीच. बघ माझ्याकडे, मी खूप खुश आहे. लग्न होणार आहे माझ्या मुलीचं. डॅड, जबरदस्तची नाही, मला तू नाही आवडत. काय वाईट आहे ग त्याच्यात? चांगली नोकरी आहे, सभ्य घरातला हो, आहे. अगदी बरोबर आहे. माझ्याकडे बघ. तू तुझ्या मॉमकडे का बघतेस? तू माझ्याशी बोलतेस ना, मी त्याला चांगलं ओळखतो. ही झाली पहिली गोष्ट. ते आपले शेजारी आहेत, त्यामुळे त्यांचा स्वभाव माहितीये. चांगली सभ्य माणसं आहे ती. तो आम्हाला रिस्पेक्ट देतो आणि पोलाइट सुद्धा आहे. प्रत्येक ओकेजन आम्हाला भेटतो. सुट्ट्या असो, सेलिब्रेशन असो. कळलं का तुला? तू परत मॉमकडे का बघतेस? माझ्याकडे बघ. माझा या लग्नासाठी होकार आहे. आता तू पण दे. चल. मला माहितीये डॅडला तूच फूस लावलीयस. डॅड, ऑब्जेक्शन नको, विषय संपला. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय. डॅड प्लीज ऐका ना. ठीक आहे, मी ऐकतो, बोल. तुम्ही असं नाही करू शकत. माझ्या बाळा, आम्ही काय करतोय? आम्ही त्यांना याविषयी प्रॉमिस केलं होतं. आता ते पाळायला हवं ना. प्रॉमिस केलं होतं म्हणजे? माझी लाडकी सनेम, तुझ्याकडे आता दुसरं ऑप्शन नाहीये. तुझा नवरा नोकरी करेल आणि तू घर सांभाळशील. ऑफकोर्स. आय मीन, मला माहिती तुम्ही असं का करताय. माझ्याकडे चांगला जॉब नाही म्हणून ना. मी तो शोधेन, एवढा अवघड नाहीये. तुम्ही तर मला नीट ओळखता ना डॅड. इनफॅक्ट मी आत्ताच जाऊन शोधते. बघतेस ना हे काय होतंय? मुझफ्फरची फॅमिली येणार आहे आज रात्री. नाही, ते उद्या येणार आहेत. आईसून मला फोन करून विचारलं की ते येऊ शकतात की नाही. मी हो म्हटलं, कारण ते आपले शेजारी आहेत. आपल्या मुलीचं लग्न जबरदस्ती लावायचं नाही. अगं मग? म्हणजे सनेम या गोष्टीला घाबरून चांगली नोकरी शोधेल. निहात, तुम्ही ह्या किराणाच्या नोकरीत तिला सपोर्ट करावा असं मला वाटत नाही. ठीक आहे, कळलं मला. आता शांत बस. तुझा आवाज मला आता विचित्र वाटावून तू डोळे वटारून बघतेस. एवढे मोठे झालेत ते आणि मला आता दमल्यासारखं वाटतंय. आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे ते मला अजूनही कळत नाही. अरे सनेम, या थांब. अरे तू वाचलीस? तुला माहितीये जबरदस्त लग्न करतोय. तुझ्या दुकानासमोर मिठाई वाटतोय. तो माझ्याशीच लग्न करतोय. हा काही काय बोलतेस तू? सिरियस आहेस? ऑफकोर्स. माझ्या फॅमिलीने मला न विचारता लग्नासाठी होकार दिलाय. माझ्याकडे नोकरी नाही ना, म्हणून ते माझं लग्न लावताय. अरे काय सांगतेस? चल मग तुझ्यासाठी एखादी नोकरी शोधूया. एखाद्या खाटीक किंवा भाजीवाल्याशी बोलूया. अरे चल लवकर सनेम. ते माझं लग्न या कारणासाठी लावून देतात कारण मी आमच्याच दुकानात काम करते. तुला माहितीये ना, मला पण एक फॅन्सी जॉब करायचा होता.
तू त्या विचित्र स्कूल मधून ग्रॅज्युएशन केलंस, पण ठीक आहे, आपण तुझ्यासाठी नोकरी शोधू शकतो. एक मिनिट. तुझी बहीण त्या दिवशी म्हणत होती ना की तिच्या कंपनीमध्ये असिस्टंटची जागा आहे. आपण त्या कंपनीमध्ये बोलूया ना, ते तुला कदाचित नोकरी देऊ शकतात. माझ्या बहिणीला कधीच मान्य नाही होणार. प्रयत्न तर कर. नाही ग. अगं असं कसं नाही ऐकणार? ऐकेल ती. हो, नक्की ऐकेल ती. मी तुझ्याशी नंतर बोलते. पुढे झालीस तू. हॅलो अनिल अंकल. तू सनीम, तुझे वडील घरात आहेत का? नाही का, काय झालं? मला त्यांच्याशीच बोलायचंय. त्यांनी माझ्याकडून घेतलेलं कर्ज अजून फेडलेलं नाही आणि आता ते असं म्हणतायत की हप्त्यांवर ते परत फेड करतील. सनीम, मला कोर्टात जावं लागेल. एक मिनिट अनिल अंकल, माझ्या डॅडने कर्ज घेतलं? मला त्यांच्याशी बोलू दे. नाही, थांबा. ऐका माझं. त्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि त्यांनी माझ्याकडून कर्ज घेतलंय. मला आतमध्ये जाऊ दे सनीम. अहो, एक मिनिट माझं जरा ऐका तरी. मी जॉब शोधते आणि जॉब लागल्यावर लोन काढेन, तुमचे सगळे पैसे परत करेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका अनिल अंकल. ठीक आहे. हे बघ, मी तुला 1 आठवडा देतो, जास्त नाही देऊ शकत. तू परत फेड केली नाहीस तर मग मी कोर्टात जाईल. ठीक आहे. मला वाटतं आतापर्यंत मॉम आणि लैलाने सगळा नाश्ता संपवला असेल. तुझ्या हाताची चव अशीच टिकून राहू दे मेवकेबे. एन्जॉय कर निहाल. डॅड, तू दुकानात का थांबत नाहीस? 5 मिनिटाला इथे येतेस. त्याची काळजी नका करू. जबरदस्त आहे ना दुकानावर. मला काहीतरी सांगायचंय. माझी लाडकी मॉम आणि माझे लाडके डॅड आणि माझी चिडकी बहीण. जर मला जॉब मिळाला तर तुम्ही माझं लग्न नाही लावणार, बरोबर? हो, अगदी बरोबर. हो, असंच आहे. मग ठीक आहे. जरा हे बघा, इथे लिहिलंय की लैलाच्या ऑफिसमध्ये जॉब वेकन्सी आहे. बकवास बंद करतो, तुझ्यासाठी योग्य नाहीये. योग्य का नाहीये? सांग जरा. हो, सांग ना. ऍक्च्युली योग्य का नाहीये? ती चांगली नोकरी आणि मी ती करू शकते. ओ, आता काय झालं? तुला असं छान लाईफ जगायचं होतं ना ग. तुला तर एक छान सक्सेसफुल रायटर व्हायचं होतं ना. आम्ही तर दुःखी लोक आहोत. मी आता बदललीये. हा. आता मला एक चांगला जॉब करायची इच्छा आहे. चल, मला ऑफिस मध्ये घेऊन चल. सनेम, तुझा वेडेपणा बंद करशील का? ही एक वेल नोन ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहे आणि तुला त्याबद्दल काहीच माहित नाहीये. डॅड, लैला, मॉम, ऑफिसमध्ये माझं एक रेप्युटेशन आहे. मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही. यू नो, त्या ऑफिसमध्ये माझी एक इम्पॉर्टंट पोझिशन आहे. नॉटंकी. हे बघ, तू एक सेक्रेटरी आहेस, मॅनेजर नाही. तुम्ही दोघी शांत व्हाल? लैला, अगं तुझ्या बहिणीला काम करायची इच्छा आहे. तू तिला मदत करायला हवी, तिला सपोर्ट करायला हवं. तिची बहीण नाहीयेस का तू? म्हणून तिची मदत तुला करायलाच हवी. पण डॅड, यात मी काही म्हणजे काय? जर तुझं ऑफिसमध्ये रेप्युटेशन असेल तर तू तिला मदत करायला हवी. हो ना मेवकेबे? खरं आहे ना? तू स्वतः म्हणालीस ना, तू म्हणालीस तुझी तिथे इम्पॉर्टंट पोझिशन आहे. अगं मग घेऊन जा तुझ्या बहिणीला तिथे आणि ऑफिसमध्ये सगळ्यांची ओळख करून दे बहिणीशी. मी एवढं सांगू शकतो. ठीक आहे, ती माझ्या बरोबर येऊ शकते. पण मला माहितीये ती तिथे कशी वागेल. बघू ना आपण तिथे काय होईल. कसं मॅनेज करशील ग तू? असं. मला म्हणायचंय, तू त्यांना काय सांगशील का जेव्हा ते इंटरव्ह्यू मध्ये तुला प्रश्न विचारतील? माहित नाही, सुचेल ते सांगेन. तुझ्याकडे तर सांगण्याजोगं काहीच नाहीये. माझ्याकडे नाहीये, पण तुझ्याकडे आहे. अरे वा, काय लाईफ आहे. हा, डिस्गस्टिंग. मेवकेबे, तू किती भयानक आहेस तुला माहित तरी आहे का? आणि तू खूप गोड आहेस. बस लैला, जर तू तिची बहीण असशील तर ते सिद्ध कर आणि तिला मदत कर. सनेम, काय करतेस? फॉर गॉड सेक, चल लवकर जरा. आणि लक्षात ठेव, तिथे जरा नीट वाग. माझी लाज काढू नको सगळ्यांसमोर. हेच तुझं ऑफिस आहे? हो ग, हेच आहे. हो, एकच रंग आहे बिल्डिंगचा. लैला, मला आत्ता कळते तू एवढी बोरिंग का आहेस यार. इथे काम करतेस ना तू. तुला या सिरियस कामाचा काहीच अंदाज नाहीये. किराणा मालाचं दुकान आणि घर यामध्येच तू अडकली गेलीस. अगं चल ना लवकर.
आणि प्लीज त्यांच्या समोर जरा नीट बोल, समजलं? तू सांगितलंस तर मी बोलणारच नाही. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे काय करताय मॅडम सने? लक्षात ठेव, तुला नीट बोलावंच लागेल. तू स्वतः या नोकरीसाठी हट्ट केला होतास म्हणून तुला मी इथे घेऊन आली. मला लाजवू नकोस, समजलं? गुड मॉर्निंग. मी इथे काय करतेय? काय बोरिंग आहे यार सगळे. उफ, हे कॉर्पोरेट लाईफ. सने जरा नीट बस. तर तू याआधी फक्त 3 आठवडे काम केलंस. हे बघा, मी खरं सांगतेय, मी किराण्याचं दुकान सांभाळत होते आणि खरं सांगते, मी तिथे बऱ्याच काळासाठी काम केलंय. ओके, नॉर्मली लोक काय करतात, आपल्या सीव्ही मध्ये सगळं एक्झॅजरेट करून लिहितात, पण मी मात्र तशी नाहीये. मी ऑनेस्टली सगळं लिहिलंय. ओके, बघा तुम्ही. हा तुमचा मुलगा आहे का? गॉड ब्लेस हिम. खूपच हँडसम आहे. आपण याला इथे आणू नका. आणलं तर या सगळ्या मुली त्याच्या मागे लागतील आणि त्याला सोडणारच नाहीत. सने माझी मुलगी आहे. खूपच सुंदर मुलगी आहे. मला कसं कळेल? तिच्या ओठांवरती केस आहेत ना. होऊ शकतं पण तसं हॉर्मोनल चेंजेसमुळे. सने जरा चुप बस. हॅलो मिस्टर एमरे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लैला. माझा भाऊ आला का? आय डोंट नो. मी आता ह्युमन रिसोर्स ऑफिस मध्ये माझी बहीण नोकरीसाठी अप्लाय करते. काय म्हणालीस? तुझी बहीण? हो, तिला ऍप्लिकेशन द्यायचं होतं. जर ती तुझ्यासारखी कष्टाळू असेल तर मग तिचा इंटरव्ह्यू घ्यायची काहीच गरज नाही. मिसेस सेमाला सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला सांग. माझ्याकडून तिच्यासाठी होकार आहे. खरंच थँक्यू मिस्टर एमरे. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. थँक्यू व्हेरी मच मिस्टर एमरे. सनेमला, माझ्या बहिणीला सुद्धा तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचंय. लैला, मी ऑफिसमध्ये येतोच आहे. आपलं काम चालू आहे, त्याच्या फाईल्स तयार ठेव. ओके सर. तुझे एंट्रन्स डॉक्युमेंट्स तयार आहेत आणि मिस्टर एम्ब्रेनी सुद्धा मंजुरी दिली. म्हणून तुझ्या पहिल्या महिन्यात तू ट्रायल पिरियड वर असणार आहेस. ट्रायल पिरियड? कसला ट्रायल पिरियड? थँक्यू सो मच मॅम. हॅव अ नाईस डे. तू चल माझ्या बरोबर. मला सांग तरी, मी इथे काम करणार आहे की नाही? करणार आहेस सनेम, तू करणार आहेस. पण तू काही सुपरस्टार तर नाहीयेस. मिस्टर एमरेनं वाटलं की तू माझ्यासारखी कष्टाळू आहेस म्हणून तुला जॉब दिला. सनेम, मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज नीट वाग. मला लाजू नकोस. मी रिक्वेस्ट करते, प्लीज व्यवस्थित वाग इथे. हा सनेम, तुला सांगते, माझी लाज काढू नकोस. मी का तुला लाजवेन? मी इथे फक्त काम करायला आलीये. ओके, काय करतेस? हॅव अ नाईस डे मॅम. किती बोरिंग जागा यार ही. डॉक्युमेंट्स पाठव. मग चल ना.
हो नंतर भेटू. ठीक आहे, चल. मी मस्त बस आहे. चला जाऊ. चला ना. हॅलो. हाय. हे लैला. चल. सनेम, मी त्या केबिन मधून काही फाईल्स आणायला जातेस, तू इथेच थांब. कळालं? काही गडबड करू नकोस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस्टर एमरे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग बेटा. अरे वा, आज खूप स्मार्ट दिसताय. कसे आहात? खूप छान तर नाही, पण ही बघ तुझी एक्स गर्लफ्रेंड इथे आहे. मॅगझिनच्या कव्हर पेजवर आहे. या वर्षाची सर्वोत्कृष्ट ऍडवायझर. मिस्टर अझीज प्लीज हलू नका. किती धूर्त आहे ही मुलगी. आपल्या सगळ्या कस्टमर्सना गाठते ही. डॅड, तुम्ही जरा अतिच सांगते. अहो, किरकोळ मर्चंट्स होते ते. तिने एका जाहिरातीसाठी पुरस्कार मिळवला. ती चोर आहे, चोर. तुला कळतंय? चोरी ही चोरीच असते, रक्कम छोटी असो किंवा मोठी असो. डॅड, ते चॅरिटीचं काम होतं म्हणून तो मिळाला. सोडा ना तुम्ही, द्या मला. नाही 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 नाही. हे बघ, आपल्यामध्ये एक जण फितूर आहे जो आयलीनला आपल्या सिक्रेट कॅम्पेन बद्दल माहिती देत असतो, ज्याच्यामुळे तिला नेहमी काम मिळत असतं. डॅड, मला तिच्याबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही. या विषय इथेच संपूया, ठीक आहे? खूप झालं. बरं ठीक आहे, ठीक आहे. आय एम सॉरी. दुखलं मला. माझं वजन तर वाढलं नाही ना? नाही, अजिबात नाही. नक्की चांगला दिसतोय ना? नक्कीच. जान कुठे आहे रे? मी कधीपासून त्याला फोन लावतोय, पण तो उचलतच नाहीये. करत राहा. उचलेल तो. हॅलो. अरे, कुठे आहेस तू? हो, येतोच आहे मी. दादा, कुठे आहेस? केव्हा येणार आहेस? अरे सांगितलं ना येतोय. एवढा मिस का करतोयस मला? हो, मी खूप मिस केलं. ओके, मी डायरेक्ट ऑफिसलाच येतो. सनेम, चल लवकर. चल ना लवकर. काय करतेस? हे बघ, आपण मिस्टर एमरेनच्या केबिन मध्ये जाते. तू त्यांना तिथे थँक्यू म्हण आणि केबिनच्या बाहेर थांबून माझी वाट बघ. समजलं का? माझ्याकडे लक्ष दे का सनेम? काय म्हणालीस तू? माझं लक्ष नव्हतं. परत सांग. जास्त नाटक केलंस ना? ऑल राईट. चल. हॅलो मिस्टर अजीज. सॉरी, मला उशीर झाला. मिस्टर एमरे, ये. सर, या फाईल्स. थँक्यू सो मच मला जॉब दिल्याबद्दल. युअर वेलकम. तुझी बहीण आहे ही? ही सनेम आहे, लैलाची बहीण. हिने आजपासून इथे काम सुरू केलं.
सध्या कुठल्या डिपार्टमेंट मध्ये जॉब मिळालाय जे तुला? सगळ्यात सोपं असेल त्यामध्ये. तुझी बहीण खूपच फनी आहे लैला. थँक्यू. लैला, डिरेक्टर्सना डी बँकेच्या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट स्कॅन करून मला पाठवून द्यायला सांग. थोडं अर्जंट आहे, ठीक आहे? बरं ठीक आहे. डी बँक या महिन्यात त्यांनी लाईफस्टाईल, होम डेकोरेशन, आर्किटेक्चर आणि फॅशन मॅगझिन्स मध्ये ऍड्स दिल्या आहेत. तुला हे कसं माहिती? ऍक्च्युली ना सनीमची फोटोग्राफिक मेमरी आहे. तिनं काय बघितले हे ती कधीच विसरत नाही, पण त्यामुळे तिला आजपर्यंत काहीच फायदा झाला नाही. हे मॅगझिन तू वाचलंयस का? हो, वाचलंय. सांग, फॅशन पेजवर काय आहे? एलिफ गुलार, कुठल्या पेजवर आहे? 46. कन्फर्म माहितीये ना? अगदी बरोबर. आजपासून तू मॅगझिन्स चेक करशील. आता माझ्याकडे ऑफिशियल जॉब आहे. आणि तू आमच्या 40th इयर सेलिब्रेशनला इन्व्हायटेड आहेस. आमचा संपूर्ण स्टाफ इन्व्हायटेड आहे. थँक्यू सो मच. तुम्ही खूपच चांगले आहात. थँक्यू सो मच. चल सनीम. पेज नंबर 77 वर एर्सन इशलचं एक छान आर्टिकल आहे, नक्की वाचा. तुम्हाला खूप आवडेल. हिची बडबड थांबत नाही. आपण नंतर भेटू. बाय. ओके. जरा बघ ती खरं बोलते का. माय डिअर फ्रेंड्स, हे सगळं काय आहे? इथे एस्प्रेसो नाहीये, व्हाईट चॉकलेट मोका संपलंय. आपण सगळ्यांना फिल्टर कॉफी देतोय. गाईज प्लीज, माझ्या परमिशन शिवाय इथे कोणालाही येऊ देऊ नका. जय जय, कसा आहेस माय डिअर? मी मस्त. ही मागे उभी, तिला पाहिलंस? ती नवीन आहे. तू तिच्याकडे नीट लक्ष दे आणि खूप काम करून घे तिच्याकडून. आणि ऐक, जर तिच्याकडून काही चूक झाली तर डिरेक्टरला सांग. लेट्स सी तू काय करतोस. सर जातील त्या मीटिंगला. तुझं काम झालं? हा, बोलाल का? हाय, मी सनेम. हॅलो, मी जेंगीज. मला जे जे म्हणतात. आपण एकाच टीम मध्ये आहोत सनेम, ठीक आहे? आपण इथे सगळ्या प्रकारचे बिझनेसेस करतो. ओके ओके. गुड. तर गर्ल्स, एनव्हलप्स तयार आहेत? हो जे जे. द्या इथे. म्हणजे हे ऑफिस मधलं सगळ्यात खालचं डिपार्टमेंट आहे का? म्हणजे ते तर खालचं आहेच. सोपं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे डिपार्टमेंट आहे ना, ते बाकी डिपार्टमेंटच्या तुलनेत लिस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुला कुठल्याही क्षणी बाहेर काढून टाकतील. समजलं ना? समजलं. ठीक आहे. थँक्यू. आणि हे तुझं. बाय द वे, तू लैलाला कशी ओळखतेस? कारण मी तिची बहीण आहे. थँक्यू जे जे. हो, दॅट्स स्वीट. नाही, अजिबात नाही. आय मीन ती खूप रूढ आहे, जास्त बेक झालेल्या केकच्या क्रश सारखी. म्हणजे कळलं ना तुम्हाला? हा, छान छान जोक होता. आवडला मला तुझा जोक, आवडला. जोक्स बंद कर आणि मला फॉलो कर. मंडळी, हे एक तुमच्याकडे ठेवा आणि बाकीचे पास करा, ठीक आहे? आज 40th इयर सेलिब्रेशन पार्टी आहे. बरं, मी तुला सगळ्या सिस्टमची माहिती देतो इकडे. ओके, बघ, तिथे ते आपले बिग बॉस मिस्टर अझीज, त्यांच्या बरोबर जे बसले ते एमरे आणि तिकडे डेरेन. एमरे फायनान्सेस बघतात आणि मिसेस डेरेन क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज बघतात. म्हणजे सगळे कॅम्पेन्स मिसेस डेरेनच्या कंट्रोलमध्ये आहेत. म्हणजे सगळे प्रोड्युसर्स, रायटर्स, ग्राफिक डिझायनर्स त्यांच्यासाठी. गुलीज. गुलीज अझीज सरांची असिस्टंट आहे. तिला सगळी माहिती असते. हॅलो गुलीज, चांगली मुलगी आहेस. हॅलो, माझं नाव सनेम. हॅलो गुलीज, युअर वेलकम. थँक्यू सो मच. एक मिनिट हा गुलीज. हे आहेत मिस्टर चान, मूवीचे लीड कॅरेक्टर. ते एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत आणि मिस्टर अझीजचा दुसरा मुलगा सुद्धा आहे. गुड मॉर्निंग सर. हॅलो. गुड मॉर्निंग. ते जगभर फिरून पिक्चर्स घेतात. आणि मी काही एक्सपर्ट नाहीये, पण त्यांनी काढलेले फोटो पाहिले. लोक म्हणतात की खूप डेंजरस ठिकाणी जातात ते. बरं, ते सगळं ठीक आहे. तुला ऑफिस बद्दल अजून बरंच काही सांगायचं होतं, जसं की इथे काम कसं करतात, इथले लोक कसे आहेत. जे जे. हा, एक मिनिट. बरं, मी काय म्हणतो, जॉन,
कधी आलास? हा काय आत्ताच येतोय? एवढे दिवस तू कुठे होतास जान? आम्ही तुला खूप मिस केलं. तू खूप छान दिसतोयस. थँक्यू. ते लोक आत आहेत ना? हो लोक ते आत आहेत. आताच आहे. मी थोड्याच वेळात फ्री होईन मग आपण. ते बघ ते मिस्टर जान आहेत. कुठे गेले ते? जे जे हा मी ऐकलंय स्टाफ मध्ये कोणीतरी नवीन आलंय. माझ्या बरोबर ये जे जे. ठीक आहे. आणि हो तू सुद्धा ये. सनेम सनेम त्यांनी तुला सुद्धा बोलवलंय. चल लवकर चल पळ. चल लवकर लवकर आले पण माझं एक नाव आहे सनेम. चल. इथे एक क्रॉस लावून घेऊया. नको नको राहू दे. इथे छान दिसेल असा. चांगला नाही दिसणार. ओ डॅड हँडसम दिसताय. ओ बेटा मी तुला किती मिस केलं. कसा आहेस रे? आणि केसांचं काय केलंयस रे? अरे अरे काय सूट बूट सगळं ठीक आहे पण हे काय? आम्ही शहरात राहतो आणि शहरात राहणारे लोक असेच असतात. तू जंगलात राहतोस ना म्हणून असे कपडे घालतोस. डॅड बघितलं टोमणा मारतोय. तू खरंच कुंबोडियामध्ये होतास? क्रॉपीमध्ये होतो. मस्त ऍडव्हेंचरस जागा होती. इथे यायची इच्छाच नव्हती. हो माहितीये ना. जर इथे 40th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन नसतं तर तू इथे आलाच नसतं. आज आपल्या कंपनीचं 40th इयर आहे. आजच्या दिवशी आपली कंपनी तयार झाली. तुम्ही आता सुद्धा डूड दिसताय. हँडसम दिसताय. मी बोटॉक्स घेतलंय. टक्सिडो तुझ्यासाठी आहे. हा तुला घालायचा आहे हो समजलं? डॅड मी हे असलं काही घालत नाही. तुम्हाला माहिती आहे. 40th अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे आणि तू काय असले कपडे घालणार आहेस? डॅड ह्याला जरा समजावून सांगा. अरे हे सूट बूट वगैरे मला फार बोरिंग वाटतं हो की नाही हो डॅड? मला तू येणार आहेस हे वेळेवर सांगितलं गेलं नव्हतं. नाहीतर मी ट्रिप डिले केली असती. काहीच हरकत नाही. मी 2 दिवसांनी परत जाईन आणि तुम्हाला नंतर भेटेन. 3 महिन्याच्या वेकेशनवर जाऊन तुम्हाला छान वाटेल डॅड. आता मी एवढा उत्साही नाही राहिलो. आता खूप लवकर दमून जातो मी. काळजी करू नका. मी इथे आहे ना. मी सगळं नीट सांभाळेन. माझ्या मीटिंगची वेळ झाली. मी येतो. नंतर भेटू. अरे थांब 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 थांब. इकडे ये. अरे आपल्याला आपल्या कपड्यांचा शो ऑफ करायचा आहे. काय रे चल ना. येतो आम्ही डॅड. हा, चला. या लवकर. ही आहे पाहुण्यांची लिस्ट. आज संध्याकाळच्या डिनरसाठी तुला यातल्या प्रत्येकाला फोन करून त्यांच्याशी बोलून घ्यायचंय. समजलं तुला? हो समजलं. काय चाललंय नक्की? मला काय माहित. जाऊन बघूया आपण. Wow, he's looking really good now. Wow. थँक्यू John is थँक्यू. कोणाला सेल्फी घ्यायचा असेल माझ्यासोबत तर इकडे या. ते मिस्टर जान आहेत. कुठे आहेत ते? ते बघ. या इकडे लवकर. मला का दिसत नाहीये ते? चला इथे थांबू नका. आपल्याला खूप कामं करायची. चला मी क्लिक करते. चला. ठीक आहे. एक मिनिट. मला पण एक फोटो घ्यायचा. मी क्लिक करते. ओके पण तुम्ही का येणार नाही आहात? मिस्टर अझीजने तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवलंय. ते किती चांगले आहेत. तुम्ही आलात नंतर त्यांना खूप बरं वाटेल. यायचं नसेल तर नका येऊ. ओरडू नका माझ्यावर. काय झालं? जे जे काम कसं चालू आहे? व्यवस्थित सुरू आहे एकदम. मिसेस डेरिन. आजची रात्र खूप विशेष आहे मिस्टर अझीज आणि आपल्या एजन्सीसाठी. मला एकही चूक नकोय. सगळं काही अगदी परफेक्ट हवंय. समजलं? आणि जे जे तू मिस्टर अझीज, मिस्टर एमरे आणि मिस्टर जॉनला टेक्सिडो ओपेरा हॉलवर पाठवून दे. ठीक आहे? ओके ठीक आहे. आणि हे सगळे एक्नॉलेजमेंट पेपर्स आता एन्व्हलप्स मध्ये घाला. आणि तू या सगळ्यांवर स्टिकर्स लाव. ठीक आहे? सांगितले त्यांना माझं नाव सनेम आहे. असं वाटतंय कुठल्या तरी पोस्ट ऑफिस मध्ये काम करतेय. जे जे
आपली नवीन स्टाफ तिच्या कामावर खुश नाहीये का? नाही नाही नाही, मी खूप खुश आहे, खूप जास्त खुश आहे मी. बरं ठीक आहे, मी ओपेरा हॉल मध्ये चालली. आणि हो जे जे, मी तुला आठवण करून देते की अहमद अग्रुवांचा टेलिफोन नंबर शोधून मला मेसेज कर, मी त्यांना स्वतः फोन करेन. 0572281903. तुला कसं माहित नंबर? लक्षात राहतं माझ्या एकदा वाचून. हे तर अमेझिंग आहे सनेम, कसं केलंस तू हे? मग मेसेज पाठवतो आता. अच्छा, नंबर काय होता? हे सगळं बरोबर आहे. तू रिपोर्ट्स तयार करून सिस्टमवर अपलोड कर, ठीक आहे? ठीक आहे मिस्टर एमरे, मी लगेच करते. बाय द वे लैला, ऐक, तुझ्या जबाबदाऱ्या वाढणार आहे, तयार राहा. मी लवकरच जनरल मॅनेजर होईन. काय म्हणजे तुम्ही बॉस होणार का मिस्टर एमरे? हो अर्थातच. माझे डॅड परगावी जात आहेत, माझा मोठा भाऊ कधीतरी येतो, मग कोण होणार? तू जनरल मॅनेजरची असिस्टंट होशील, फायनान्स डिरेक्टरची नाही. मिस्टर एमरे, मी खूप खुश आहे. पण गुलीचा आहे ना, ती आता यावेळी जनरल मॅनेजरची असिस्टंट आहेच ना. ती एक टॅलेंटेड मुलगी आहे, तिच्याबद्दल आपण नंतर बोलू, आता कोणाला काही सांगू नकोस. ओके ठीक आहे सर. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस सर. बारकुलेज, त्यांना गाडी काढायला सांग. ओके मिस्टर अजीज. चला तर मग डॅड, निघायचं का? हो जन, बस जरा, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. बस. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? तू जावं असं मला वाटत नाही. तू इथेच सेटल का नाही होतेस? कम ऑन डॅड, मला या गोष्टी आवडत नाहीत. मला एक छानशी ऑफर आली आहे ज्याच्यामध्ये मला जगभर फिरावं लागेल, आणि मला ते आवडतं. तुम्ही सांगताय ते मला आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे. हो मला माहिती आहे, पण सिरियस कारण आहे. ऍक्च्युली कंपनीची अवस्था वाईट आहे. काय झालंय, कशामुळे? एम्ब्रेची एक्स गर्लफ्रेंड आयलिनने एक नवीन एजन्सी सुरू केली आहे. हो माहितीये. आपण एक कॅम्पेन सुरू केलं होतं, मग मला कळलं की तिने ते कॉपी केलंय. आपण सगळे डॉक्युमेंट्स तयार करायचे, आताच तिने डील केली. इथे कोणतरी असा फितूर आहे जो इकडच्या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचवतो. माझे 40 वर्षांचे कष्ट वाया जात आहेत माझ्या देखत. त्यामुळे मी आता काय करायचं तेच समजत नाही. एमरेचं काय म्हणणं आहे या बाबतीत? तो तिच्यासोबत नाही आता, पण त्याला नाही वाटत की कोणी इथे फितूर आहे. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? तू कंपनी सांभाळावीस अशी माझी इच्छा आहे. मी त्या फितुराला नाही शोधू शकलो, कदाचित तुला जमेल. कम ऑन डॅड, मी हे कसं करू शकतो? मला शक्य नाही. एमरे कित्येक वर्षापासून आहे. एमरे, अरे तू हे तडीला नाही नेऊ शकत. हे खरंय की तू फायनान्स मध्ये चांगला आहे, ह्या पलीकडे काही नाहीये, आपल्याला माहिती आहे. पण याआधी तू इथे बरेच वर्ष काम केलेस. डॅड, त्याला खूप वर्ष झाली. ठीक आहे, पण आता नाही म्हणू नकोस. अजून एकदा शांतपणे विचार करतो. माझ्यासाठी, कंपनीसाठी विचार कर. बेटा, मला तुझी गरज आहे. ठीक आहे डॅड, तुम्ही इन्सिस्ट करताय म्हणून मी या बाबतीत विचार करेन. ओके ठीक आहे, मग तुला हवा तेवढा वेळ घे, पण विचार मात्र कर. पण बेटा, लक्षात ठेव की मला तुझी गरज आहे. ओके, येतो मी. शाबास जान. मिस्टर अजीज, गाडी आली आहे, आपण निघू शकता. चला निघूया. हा चल. मॉम, त्यांनी सांगितलं की मी जनरल मॅनेजरची असिस्टंट होईन. हो, थँक्यू सो मच मॉम. सनेम, मला कसं माहित असणार ती एका जागेवरून दुसऱ्या जागी नुसती पळतीये. तिला वाटते की ती काम करते, पण ती सनेम आहे, माहिती आहे ना आपल्याला. हे काय किराणा मालाचं दुकान नाहीये. तुला आठवत आहे ना, आधीच्या नोकरीतून तिला 2 तासात काढून टाकलं होतं. मॉमशी बोलतीयस तू? माझ्याबद्दल गॉसिप काय करतेस? मी काय तुझी सावत्र बहीण आहे? अच्छा ओके मॉम, मी जरा तुझ्याशी नंतर बोलते. माझ्याबद्दल गॉसिप करताना लाज नाही वाटत तुला? सखी बहीण आहे मी तुझी, समजलं? ही गोष्ट खरी नाहीये का? मी तुझ्या तोंडावर बोलते. तुला आधीच्या नोकरीतून 2 तासात काढून टाकलं होतं. माझी काही चूक नव्हती, मला वाटलं तो चोर आहे.
पण तो कस्टमर होता ना तर मी लात नसती मारली. मला हेच कळत नाही की तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कसं उत्तर असतं ग सनीम. तुला वाटतं मी जे काही करते ते चुकीचंच असतं हो ना. माझ्या बाजूने कधीतरी विचार करून बघ, पण ते पॉसिबलच नाहीये. तू तर परफेक्ट आहेस ना. तू जे काही करते ते बरोबर असतं. ओरडू नकोस, माझं इथे चांगलं रेप्युटेशन आहे, मला बदनाम व्हायचं नाहीये. तुला एवढा मान द्यायला मी तुझी सेक्रेटरी नाहीये आणि मी बाहेर चाललीये. पूर्ण दिवस बसून माझे पाय सुजलेत. मी एवढा वेळ कधीच काम केलं नाहीये. तेच चांगलं आहे, काम करत राहा.